तो काळा आहे. काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य असतं. काळा रंग जर एखाद्या ठिकाणी लागला तर तो दुसऱ्या कुठल्याही रंगाला वर येऊ देत. हे काळ्या रंगाचं वैशिष्ट्य असतं. एखादं सुंदर चित्र असावं, सुंदर चित्र काढायचं आणि त्या सुंदर चित्रावर जर वाटीवर काळा रंग टाकून दिला, चित्र किती सुंदर दिसेल. काळा रंग काय करतो, तो ज्याच्यावर पडतो तो दुसऱ्या रंगाला वर जसा येऊ देत नाही, तसंच आपल्या संसाराचं चित्र आपल्याला कितीही सुंदर वाटू द्या, कितीही मोहक दिसू द्या, ते दिसायलाच मोहक असतं. म्हणून मग म्हणतो ना, अब्राची सावली दिसायला फार सुंदर दिसेल, त्यावर काय करावं, वाटीवर तो काळा रंग त्याच्याकडून घ्यायचा, तो आपल्याला आणायचा बाजारात, तिकडून आणावा, तो काळा रंग एकदा त्या संसाराचं सुंदर वाटणाऱ्या चित्रावर टाकला, मग काही केल्या वेगळा बस एकदा त्या रंगाचा स्पर्श आपल्या जीवनाला होण्याची गरज आहे. एकदा त्या भगवंताच्या चरणाजवळ आपल्या मनाला येण्याची गरज आहे. एकदा रंग त्या रंगाजवळ गेलात, त्या रंगात एकदा रंगून गेलात की पुन्हा त्या रंगावरून वेगळं होण्याचा मार्ग आपल्याला सापडत. बाकी लावलेले रंग 2 दिवसाने निघून जातील, 3 दिवसाने निघून जातील, एखाद्या वर्षानंतर निघून जाईल. पण हा रंग जर एकदा लागला जीवाला, तो रंग काही केल्या वेगळा तो आपल्याला एकदा चिकटला किंवा आपण जर तद्रूप एकदा झालो, याचं चिंतन करताना जर तद्रूप अवस्था प्राप्त झाली तर सगळे रस्ते बंद करून टाकतो. मगाशी आपण प्रमाण दिलंय, यत् गत्वा न निवर्तन्ते ते भगवंताचे चरण असेच आहे की ते एकदा तिथपर्यंत गेलं परत येत नाही. अशाच चरणांच्या संबंधाने माझं मन लागलं, म्हणून किती गोष्टी कपाल मद वेळोवेळा मी तया भोवळा नदीये विभोपाल. बुद्धीच्या मर्यादेमध्ये जेवढा जमेल तसा अर्थ करण्याचा आणि विषय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर चिंतन कालच महाराजांनी सांगितलं, चिंतनाशिवाय चिंतन नाही पाहिजे. त्याचप्रमाणे या वेळेवर कुठल्याही प्रकारे चिंतन करता आलं नाही, अभ्यास करता नाही आला, थोडा आळस झाला, मी ते म्हणणार नाही की खूप धावपळीत होतो, स्वतःच्या खूप कामात होतो, असं काही म्हणत नाही, खरंच नव्हतं. मी आळस झाला माझा, त्यामुळे चिंतन करू शकलो नाही. पण जेवढं सद्गुरुनाथांच्या कृपेने त्यांच्या श्रवणातून जेवढं आपल्यासमोर मांडता आलं, तेवढा या अभंगाचा यथामती अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ आपल्या हातात आता शिल्लक आहे, आपल्याला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे आणि तो प्रसाद घेण्याच्या आधी भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायला आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं. चरित्र ते उच्चारावे, भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र